यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी वसतिगृहामध्ये जेवणाच्या निविदा प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोळ असून सन 2023-24 नंतर NICची कोणतीच प्रक्रिया पार न पडता मर्जीतील ठेकेदारांना जेवणाच्या कामाचं वाटप करण्यात आलं। या विषयाची चौकशीची मागणी मनसेच्या वतीनं आदिवासी मंत्री जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून मनसेच्या वतीनं जिल्हाध्यक्ष देवास शिवराम वार अनिल हमदापुरे यांनी केली आहे। यवतमाळ जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून जिल्ह्यातील वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी अनियमितता आढळते। संबंधित विभागाकडून जेवणाची निविदा प्रक्रिया सन 2023-24 मध्ये ही प्रक्रिया पार पाडण्यात आली होती, परंतु त्यानंतर सन 2024-25 साठी वाटप करण्यात आलेल्या जेवणाच्या निविदा प्रक्रियेमध्ये सर्व नियम डावलून ऑनलाईन पद्धतीने वाटप न करता आपल्या मर्जीतील ठेकेदाराकडून कोटेशन मागून कामाचं वाटप करण्यात आलं। दर महिन्याला संबंधित ठेकेदाराला 5 ते 7 लाखाचं बिल निघतं असं पाहता 10 महिन्याचे बिल अंदाजे 70 लाखाच्या जवळपास असताना सुद्धा ऑनलाईन पद्धती न वापरता कोटेशन करून मर्जीच्या ठेकेदारांना कामाचं वाटप करण्यात आलं। संबंधित विभागानं सन 2023-24च्या ठेकेदाराकडनं ठरवण्यात आलेल्या रकमेवर कोणत्याही प्रकारचं वाढ होणार नाही अशा स्वरूपाचा करारनामा लिहून घेतला आणि नंतर सन 2024-25 मध्ये आपल्या मर्जीतील ठेकेदारांना जुन्या ठरलेल्या दरावर 20% वाढ देऊन संपूर्ण जिल्ह्यातील वसतिगृहातील जेवणाच्या कामाचं वाटप करण्यात आलं। ही सर्व प्रक्रिया संशयास्पद असून मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि ठेकेदार यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण होण्याची दाट शक्यता असून ही सर्व प्रक्रिया पार पाडताना कोणत्याच प्रकारचे शासकीय नियम न पाळता सरसकटपणे आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामाचं वाटप करण्यात आल्याचा आरोप मनसेचे अनिल हमदापुरे यांनी या प्रसंगी केला। असाच प्रकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला असून ही सर्व प्रक्रिया वादाच्या आणि संशयाच्या भोवऱ्यात आहे। विशेष म्हणजे सरकार एवढा खर्च करूनही विद्यार्थ्यांना सकस आणि गुणवत्तेचा आहार मिळत नाही। सर्व नियमांना डावलून करण्यात आलेल्या या प्रक्रियेला तात्काळ रद्द करून नव्यानं ऑनलाईन पद्धतीनं सर्व वसतिगृहातील जेवणाच्या कामाचं वाटप करण्यात यावं। तसंच सर्व नियमांना डावलून करण्यात आलेल्या प्रक्रियेला दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी या प्रसंगी आदिवासी विकास मंत्री जिल्हाधिकारी यांना निवेदनातून करण्यात आली आहे। या प्रसंगी प्रामुख्यानं मनसेचे जिल्हाध्यक्ष देवास शिवराम वार, अनिल हमदापुरे, सोनू गुप्ता, तुषार चोंडके, लकी छांगाणे, सौरभ अनसिंगकर, शुभम नांदुरकर, गोपाल घोडमारे, प्रतीक चौधरी, अनिकेत सुरटकर, बबलू बसराम, अक्षय सयाम, मयूर कारंजकर यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी कलीम खान, यवतमाळ, NTV न्यूज मराठी।